जिथे महत्वपूर्ण मॅच आता सुरू होतोय. जयदुर्गा सुरई वर्सेस गावदेवी वेहळे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक इन कडे बॅटर राहतोय केतन मुकादम, नॉन स्ट्राइक इन कडे विजेंद्र पाटील आणि स्ट्राइक इन कडे पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय अतुल पाटील. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच होतोय. पंच इशारा करतायत गेम इज ऑन. टायमर सुद्धा आम्ही ऑन करतोय. 9:48 झालेली आहेत आणि आता तुमचं टायमर ऑन झालंय. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. पहिला बॉल फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू ऑन साइडला स्कोअर लेग क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील 2 धाबा. या 2 धाबा सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही बॅटर. 2 धावांच्या मदतीने खातं उघडलंय केतन मुकादम याने. हा झेल कसा सुटलाय ते आपण पाहूया. ओहो, मिडल स्टंप वरचा चेंडू होता. कोळवट चेंडू टाकण्याचा हेतू होता गोलंदाजाचा, परंतु खोदून काढलं होतं चेंडूला आणि सहज सोपा झेल सुटला गेलाय. पुढचा चेंडू टाकण्याकरता अतुल तयार. अतुल पाटील उपस्थित होत आहेत. आदरणीय शरद आप्पा पाटील साहेबांचं आगमन सलग त्यांचं मी स्वागत करतोय. मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून सलग धावसंख्या धाव फलकावर आहे ती 2 धाबा. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगली सजावट या स्पर्धेकरता केली गेली आणि आज या स्पर्धेचा पाचवी रचनी तुम्ही बघतायत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. आता सुद्धा क्षेत्ररक्षकांनी दिली नाही. आम्ही झेप जरूर घेतली परंतु हा झेल सुटलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4 धाबा. पुल करायचा होता. एलिमिनेशन तितकं काही खास नव्हतं. अगोदरच बॅट फिरली गेली. क्षेत्ररक्षकांनी पुन्हा एकदा चुकी केली. चुकीला माफी नाही. त्या क्षेत्रामध्ये झेल सुटले जात आहेत कारण हाच खेळाडू पुढे जाऊन आक्रमक रूप धारण करू शकतोय. मोठे फटके खेळताना आपल्याला तो दिसू शकेल. केतन मुकादम आणि विजेंद्र पाटील. अजूनही स्ट्राइक इन कडे केतन मुकादम नावाचा खेळाडू सज्ज झालाय. पुढचा बॉल आता टायमिंग प्रॉपर झालंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि खरपूस समाचार घेतला गेलाय बॅटरद्वारे. काय चांगलं टायमिंग जुळून आलंय. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10च्या क्रमांकाच्या जर्सी आपण अनेक खेळाडूंच्या पाहिलेत. भारतीय टीमद्वारे आपण सचिन तेंडुलकर सरांना 10 क्रमांकाची जर्सी मध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर पाकिस्तानी एक खेळाडू वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा खेळाडू सुद्धा 10 क्रमांकाची जर्सी जास्तीत जास्त परिधान करतोय आणि तो 10चा आकडा इथे आलाय. 6 एप्रिल 2000 साली जन्मलेला शाहीन आफ्रिदी एक सर्वात उंच गोलंदाज तर आहे. त्या व्यतिरिक्त तिखट मारा आणि टिचून मारा त्या गोलंदाजाचा आपण पाहिलाय. टेनिस क्रिकेट सुद्धा भरपूर वेळा तो खेळताना दिसला होता पूर्वी. मात्र आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलंय. पुढचा बॉल हा सुद्धा शॉर्ट बॉल. काय चांगला फटका. चेंडू पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमा रेषे पार षटकार. मॅसिव्ह हिट. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. प्लीज पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. DRS घेतलाय. यस अंपायर ओव्हर स्टेपिंग करता. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करण्याकरता येत आहेत. वेगवेगळ्या अँगल्सने ही दृश्य दाखवली जात आहेत.
विकेट्स, फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी जी शंका होती त्या शंकेचं निवारण केलं गेलं आहे, कारण कोणत्याही टीमचं नुकसान नको ही काळजी घेतली जाते. गोलंदाज आता तयार झालाय. 6 धावांशी काय परिणाम झालाय? फलस्वरूप 6 धावा मिळाल्या. धावसंख्या 16. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धाबा. चांगली रणनीती बॅटिंग करताना गावदेवी वेहळे टीमची पाहायला मिळाली आणि चांगली धावसंख्या ते जमवत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा कडक फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षक बघतच राहिलाय. धावा बनवण्याकरता खेळाडू करतायत मैदानाच्या आतून जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा, षटकार. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत. बिनबाद नाबाद 22 धाबा. जीवनदान मिळालं आणि त्याचा फायदा उचलला या बॅटरने. 2 त्याच खेळाडूचे झेल सुटले होते आणि तोच खेळाडू आता आक्रमक रूप धारण करतोय. केतन मुकादम इज ऑन फायर. 22 धाबा, बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी चांगली सुरुवात एका बलाढ्य संघाविरुद्ध. जयदुर्गा सुरई टीम ही बलाढ्य टीम म्हटली जाते. याआधी आणखीन 2 बलाढ्य टीमला आपण पाहिलं होतं. सुरुवातीचा पहिला मॅच खेळत असताना एक सरवली बी टीमला पाहिलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट एकविरा हवेदिवे टीमला. मजबूत टीम्स होत्या, कारण मागच्या टुर्नामेंट्समध्ये ज्यावेळेस आम्ही धावतं समालोचन करण्याकरता कालवार येथील त्या क्रीडांगणावर होतो तेव्हा सुद्धा आपल्या 2 टीम मेगा फायनलचा मॅच खेळण्याकरता उतरल्या होत्या. पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. याच दरम्यान अशोकजी पाटील सर सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत, विद्यमान सदस्य. अशोकजी पाटील सरांचं आगमन झालंय. मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. स्कोअर मोसन 22. न्यू बॉलर आकाश. दोन्हीकडून मारा करण्याचा ठरवलंय. आयोजकांची ही भूमिका फार महत्वाची होती. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. दोन्हीकडून विकेटचा वापर केला जातोय. आता आलेला गोलंदाजावर थोडंसं दडपण आहे, दबाव आहे, परंतु या सर्वांनाच बाजूला ठेवून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. क्रॉस बॅटने खेळायचा होता. आता नियंत्रण त्याने राखलंय. बॅटरचा पावित्र्य ओळखला आणि त्या अनुषंगाने चांगला चेंडू त्याने आता रिलीज केलाय. ओ लेग कटर चेंडू बाहेर निघताना चेंडू दिसलाय. नुकताच आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं. धावसंख्या धावफलकावर 22. आकाश पाटील तयार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट बॉल. चेंडूला हुक केलाय. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 धाव मिळत आहेत. चौकार. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 27 धावा. 27. 27चाच आकडा खऱ्या अर्थाने रजनी क्रिकेट करता फार महत्वाचा ठरलाय, जो उल्लेख मी केलाय. ओ स्विच हिट. चेंडूला कळून काढलाय. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. 4 धावा. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला बॅटर विजेंद्र यांनी आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 31 वर. दोन्ही बॅटर आता आक्रमक रूप धारण करताना दिसत आहेत. उत्तेजित झालेत. उत्तेजना त्यांच्या वाढल्यात. ऊर्जा वाढली आहे. जे जीवनदान दिलं गेलंय त्याचा फायदा उचललाय. 1.3 चेंडूंमध्ये 31 धावा बनल्यात. 6 चेंडूंमध्ये 22 धावा केतन नावाचा खेळाडू बनवतोय. दुसऱ्या बाजूला विजेंद्र 3 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल. काय जबरदस्त. हा चेंडू हवेत तर आहे. मिड विकेटच्या दिशेने जातोय. 6 धावा. षटकार.
स्लॉग स्वीपचे फटके तर पाहायला मिळत आहेत, मात्र स्लॉग केलंय, सॉंग केलं होतं या चेंडूला आणि तो चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेलाय. काय चांगले फटकेबाजी, बॅटिंग करीचा चांगला वापर, कोळवर जातोय, शॉट सिलेक्शन उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल, एक धाव पूर्ण केली. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 39. आणि बॅटरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि म्हणूनच तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. बिमर चेक केलं जाईल. बिमर करता हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असेल. चेक केलं जात आहेत हा चेंडू कंबरेपेक्षा जास्त वर आहे की नाही, कारण ज्या वेळेस गोलंदाजांचं नियंत्रण गमावतात त्या वेळेस या चुका होत असतात. दॅट्स नो बॉल. हा नो चेंडू होता, कमरेपेक्षा जास्त वर होता आणि फ्री हिट सुद्धा मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर इज 49. धावसंख्या धावफळकावर 40. बिनबाद नाबाद जिंदाबाद भागीदारी. ओ दांडी गोल झालाय, मात्र फ्री हिट आहे. दोन्ही बॅटर क्रिकेटच्या मैदानामध्ये कॉन्सन्ट्रेशन राखतायत. एक धाव मिळाली 22च्या स्वरूपात. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली 41-41. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे. क्रिकेट या शब्दाचा परिपूर्ण अर्थच तोच आहे मित्रांनो. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्स, C फॉर कंट्रोल, K फॉर नॉलेज, E फॉर एनर्जी, T फॉर टेम्परामेंट विथ टॅलेंट. आणि ह्या सर्व गोष्टी या एका शब्दामध्ये भरलेल्या आहेत. धावसंख्या 41. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार मिस्टर आकाश. आकाशच्या अगेन्स्टचा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू स्कोर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर होता. फायदा उचलला गेलाय तरी सुद्धा 2 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जातात 43 धावा. 43 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. एकही गडी बाद झाला नाही. 43 धावा झालेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम बाळा मामा चषक 2024. या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी आपण शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेकरता. ओम साई आमने लोणाड असोसिएशनचे आदरणीय सन्मान्य मदन जाधव MD अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. आणि अतिथी कक्षामध्ये मान्य श्री महेशजी काबूकर सरांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. बाळा मामा चषक 2024 मध्ये सर्वांचंच हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात या मैदानावर. आणि GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सामने जे संघ आहेत ते आमने सामने येताना दिसत आहेत. काल सुद्धा आपण चांगल्या लढती पाहिल्या होत्या. सध्या करंट रन रेट बघितला या टीमचा, बॅटिंग करणाऱ्या वेहळे टीमचा, तर तो 21.50 बनलाय. म्हणजेच तुटून पडताना दिसतात ते खेळाडू. दोन्ही बॅटर नाबाद आहेत. 7 चेंडूंमध्ये 24 रन्स केतन याचे, 6 बॉल्समध्ये 17 रन विजेंद्र याचे. आणि म्हणूनच आता केतन हा गोलंदाज आलाय. केतन पाटील हा गोलंदाज आलाय. केतन पाटील याच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असेल. फिल्डिंग मध्ये काय चेंजेस केलेत ते पाहूया. दोन्हीकडून विकेटचा मारा होत असल्या कारणानं लॉंग लेग सुद्धा ठेवलाय. बॅकफुटला जाऊन लॉंग लेगच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयास होता. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे गेला होता. खराब थ्रो. 2च धाव मिळतील. अंतिम क्षणी कव्हर केलं गेलंय. इतर जे फिल्डर होते त्यांच्याद्वारे अडवलं गेलं या चेंडूला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 45-45. बिनबाद नाबाद जिंदाबाद 45 धाबा बॅटिंग करताना बनल्यात गावदेवी वेहळे टीमच्या. सर्व काही व्यवस्थित घडलंय.
म्हणजेच पटाक्यांची आतषबाजी होताना दिसली या इनिंग मध्ये. आणि त्याला कारणीभूत कोण, तर त्याला कारणीभूत ठरलेत ते 2 झेल, जे झेल सुटलेत आणि त्यामुळेच फायदा उचलला गेलाय. गोलंदाज तयार केतन पाटील. हा चेंडू हवेत आहे, मात्र एलिव्हेशन तितकं प्रॉपर नव्हतं, प्रॉपर टायमिंग सुद्धा करू शकला नाही बॅटर. मिड ऑन मध्ये चेंडू होता, झेल टिपण्याची संधी होती परंतु हा झेल सुटलाय. 2 धाव मिळतात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 47-47. बॅटरला बॅट हवी आहे आणि मला वाटते अर्थातच पंचांची सुद्धा परवानगी त्या खेळाडूने या ठिकाणी घेतलेली आहे. धावसंख्या 47 झाली आहे. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वी एका टीमकडे 1 ते 2 बॅट असायच्या, मात्र आता एका खेळाडूकडे 5 ते 6 बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे परिवर्तन झालंय, यूट्यूब चॅनल्स आलं त्याच्यामुळेच फायदा झालाय. सुरुवातीला 14 फेब्रुवारी 2005 साली यूट्यूब चॅनल्स आपल्याला या दुनियेमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर आज अनेक यूट्यूब चॅनल्सद्वारे तुम्ही चित्रपट बघू शकतायत, क्रिकेटच्या मॅचेस बघू शकतायत. क्रिकेटमधलं पहिलं यूट्यूब चॅनल्स www.tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर अनेक यूट्यूब चॅनल्स सध्या क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला दिसून येत आहेत. केतन पाटील तयार, त्याच्या कोठेतील आता पुढचा बॉल. काय बॅट बदलली, नशीब बदलेल. ओ एज अँड ड्रॉप, झेल सुटलाय. यष्टीरक्षकाने दुसऱ्यांदा प्रयत्न केला परंतु झेल काय ते कॅरी करू शकले नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 48-48. 3 चेंडू टाकून चालले, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. SK एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. आज 4 कॅमेराज या मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत, सभोवताली पाहायला मिळत आहेत. चांगले कटआउट्स आहेत आणि प्रेक्षक सुद्धा आता वाढलेत या मॅचला पाहण्याकरता. काही प्रेक्षक यूट्यूबद्वारे जुडले गेलेत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सुद्धा सज्ज झालाय. कव्हर्स, बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लीप, शॉट, फाईन लेग. ओहो, सुंदर फटका. उंची जास्त गाठली, काय तितकीच लांबी असेल. होय, तितकीच लांबी. 6 धाव मिळत आहेत. षटकार. केतन इज ऑन फायर. 8 बॉल मध्ये 30 धावा तो बनवतोय आणि एकच स्ट्रोक त्याचे जास्त वेळा आपण पाहिलाय. ऑफ स्टंपर शफल होतोय. कृष्णा सातपुते, बरेचसे खेळाडूंची उदाहरणं देता येतील. विश्वनाथ जाधव याप्रमाणे तो बॅटिंग करतोय. चांगला बॉल आहे. नेक्स्ट मॅच कुठल्या 2 टीम दरम्यान असेल ही सुद्धा चर्चा करणार आहोत आणि आयोजक कमिटी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत ती अधिकृत माहिती पोहोचवेल. धावसंख्या धावफळकावर आहे ती 54 धाबा. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल, लास्ट डिलिव्हरी. वेळेचं बंधन आहे हे दोन्ही टीमने जाणून घेतलं आणि त्या अनुषंगानेच खेळ सुरू आहे. फुल टॉस बॉल, 1 धाव मिळेल. स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. खराब फिल्डिंग आणि फलस्वरूप 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं तिसऱ्या पंचानं सुद्धा आमंत्रण दिलंय. बॅटरने पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. बॅटरने हा रिव्ह्यू घेतलाय. धावसंख्या धावफळकावर 56 झाली आहे. तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील आणि आमच्यापर्यंत माहिती देतील की बिमर चेंडू आहे काय. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेक केलं गेलं. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 56 धावा, 56 आणि 56 धावांची भली मोठी भागीदारी या दोघांनी पूर्ण केली आहे. दोघांचंही अर्थातच नाव अनेक स्पर्धांमध्ये घेतलं जाईल. गावदेवी वेळे टीमचे हे 2 धुरंधर. केतन 10 चेंडूंमध्ये 32 धावा बनवतोय. दुसऱ्या बाजूला विजेंद्र 9 चेंडूंमध्ये 22 धावा बनवतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे मास्टर, तुम्हाला थांबवतोय. 19 मिनिटं गेलेत. ह्याच कारणाने आता एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल.
कारण ही माहिती आम्हाला आमचे स्कोरर देत आहेत. टायमर इथं लावलंय आम्ही, लक्षात घ्या. टायमर लावलंय. नो आर्ग्युमेंट्स. कुठल्याही टीमने आर्ग्यू करू नका. एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुमचा ह्या क्षणाला आला पाहिजे. 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकांकरता दिलेत आणि 1 ते 2 मिनिटं आम्ही एक्स्ट्रा समजू शकतोय. 17 मिनिटं तुम्हाला देतोय, परंतु त्याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही या पहिल्या इनिंगमध्ये घालवलाय. म्हणूनच एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 18.67च्या सरासरीने सध्या वाटचाल होतोय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वेळले टीमची. 56 धाबा. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक कडे आहे विजेंद्र. 9 चेंडूचा सामना केला. 22 धाबा तो सुद्धा बनवतोय. चांगली आतषबाजी त्याने सुद्धा दाखवली. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. पुल. पॉवर पॉवर पॉवरफुल. बिगी. वन 62. दोन्ही बॅटर चांगली भागीदारी करतायत. गुड शॉट. हेवी गुड शॉट. क्रिकेट टेनिस बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय आणि आजूबाजूला अनेक ठिकाणी हे आपल्याला चेंडू जाताना दिसत आहेत. परंतु मॅच बॉल आता परतलाय. धावसंख्या धावफलकावर 62 बनले. 3.1 बॉलचे समाप्ती झाले. 10 चेंडूंमध्ये 32 धावांवर खेळतो केतन आणि विजेंद्र हा 10 चेंडूंमध्ये 28 धावा बनवतोय. दोन्ही खेळाडू हे टीम करता संघर्ष करतायत आणि त्यांचा विजय सध्या होताना दिसतोय. संघर्ष हे जीवन आहेत. गोलंदाज स्ट्रगल करतायत. विकेट त्यांना प्राप्त करावीच लागेल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या धावफलकावर लागली ती 63. वेगळी रणनीती आखायला पाहिजे या वेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारा, कारण क्रिकेटर तर त्यांच्या टीममध्ये सुद्धा चांगले आहेत, चांगले खेळाडू आहेत जयदुर्गा सुरई टीमचे. परंतु या मॅचमध्ये अचानकपणे असं काय झालं की त्यांचे गोलंदाज कमी पडत आहेत. पुढचा बॉल पुढे आलाय आणि चेंडूला चोप दिलाय. चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. मध्ये पुढील होणारा मॅच असेल शेलूमाता वळ विरुद्ध सुमित कुमार केवणे दिवे असा मॅच असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात 69 धावा. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत, म्हणजेच धावांचा डोंगर उभारला गेलाय. 69 चा आकडा या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल ब्लॉकहोल डिलिव्हरी. खोदून काढले चेंडूला. चेंडू ऑन साइडला मिडॉन वरून पुढे वळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 71. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय 80 पेक्षाही जास्त धावा बनतील. आपण जर बघितलं तर मागच्या 4 दिवसाचा लेखाजोखा जर पाहिला तर 84 हा उच्चांक होता, 83 हा उच्चांक होता आणि 84 धावसंख्येचं टार्गेट होतं. मला वाटतं सागर पाटील आम्हाला माहिती देत आहेत. ओ पुन्हा आता एक चांगला बॉल. वाईड यॉर्करचा मारा केला, बीट केलं बॅटरला. म्हणूनच नियंत्रणबद्ध गोलंदाजी आता गोलंदाज करतायत. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी कमबॅक केलाय, टिचून मारा केलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 71 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टॉससाठी या शेलूमाता वळ विरुद्ध सुमित कुमार केवणे दिवे. ओ स्लॉग केलं या चेंडूला. गोईंग 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 and gone. UG sixer. दोघांमध्ये शर्यत लागली आहे की काय. केतन 10 मध्ये 32 होता, हा 10 मध्ये 28 होता. आता हा अचानकपणे 14 मध्ये 42 वर पोहोचलाय. विजेंद्र विस्फोटक रूप, विदारक रूप त्याने धारण केलंय. चौकार षटकारांची आतषबाजी होतोय. जे फटाके कदाचित दिवाळीमध्ये त्याने फोडले नसतील ना, ते फटाके आता मैदानाच्या आतून फोडतायत.
ओ पायावर चेंडू आदळलाय, पायचीची अपील, पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय आणि ह्याच दरम्यान ही पहिली विकेट मिळाली. एक गडी बाद, धावसंख्या 77. एक गडी बाद, धावसंख्या 77 झाली आहे आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. 1 मिनिट 77 धावा, एक गडी बाद. ओव्हर झाले आता. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये 78 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये थेट वळूया टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत काय? कॅप्टन अजूनही शेलूम, आता वर्ल्ड टीमचे कॅप्टन यायचे बाकी आहेत. सुंदर असं क्रिकेट मैदान आहे. 10 चेंडूंमध्ये 32 धावा गावदेवी वेळे टीमच्या बॅटरने बनवल्या. केतन याने तो नाबाद राहिलाय. दुसऱ्या बाजूला विजेंद्र नावाचा खेळाडू 15 चेंडूमध्ये 42 धावा बनवताना आपल्याला दिसून आलाय आणि एक गडी बाद 77 धावा बनवल्यात. 78 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. कुणाचा बदलेल या ठिकाणी स्वभाव, कोण खाऊन जाईल भाव, कुणाचं होईल नाव आणि काय असेल या मॅचचा दुसरा पडाव, या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मॅचला पलटवार होईलच, या मॅच मध्ये पलटवार करतील असं आपण आशा बाळगूया. कारण चांगले खेळाडू जयदुर्गा सुरे टीम मध्ये सुद्धा आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं, ज्याने विस्फोटक रूप धारण केलं होतं, चांगली फलंदाजी केली होती. त्या खेळाडूंची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. खूप सुंदर काम केलं होतं. दुसरा मॅच खेळत असताना सुजित याने 31 धावा 9 बॉल्स मध्ये त्याने बनवलं. तो मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. त्याला चांगली साथ मिळाली होती अक्षय या खेळाडूची आणि दोघांनाही अशाच पद्धतीने इथे एकमेकाला साथ द्यावी लागेल, जेणेकरून 77 धावा ज्या बनल्यात, 78 धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करता येईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदलाव करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये रिझवण्याकरता आणि मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होतील आमचे कॉमेंटेटर्स. ज्ञानेश्वरजी चिकणे सरांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. जरी मनीष पाटील असतील त्यांना सुद्धा माझी विनंती असेल. त्याचबरोबर समीरजी ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी चांगलं समालोचन करत आहेत. ऑफिशियल आमचे पोहोचलेत. 24 बॉलमध्ये 78 धावांची गरज आहे जयदुर्गा सुरई या टीमला आणि 2 बॅटर उतरलेत, त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया. दोन्ही बॅटर ज्या मागच्या मॅच मध्ये चांगली रंगरंगटी करताना दिसले. गोलंदाजी मार्गावर बॉबी भोईर आलाय, परंतु सूरज आणि अक्षय या दोघांनाही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. सुजित आणि अक्षय या दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल, जे सध्या उतरलेत. वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. वेळ फार महत्वाची आहे आयुष्यामध्ये. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की सर्वात मोठा गुरु कोण, तर अर्थातच असं उत्तर द्या वेळ असं. कारण वेळ जे शिकवते ना ते दुसराच कोणताच मोठा गुरु शिकवत नाही, म्हणूनच वेळेला महत्व द्या. 24 चेंडूंमध्ये 78 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन कडे डावखुऱ्या हाताचा बॅटर अक्षय तयार, नॉन स्ट्राईक इन कडे सुजित. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता बॉबी आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चांगला बॉल, कॅरम बॉल पद्धतीने चेंडूला टाकलाय. एक धाव पूर्ण केली बॅटरने. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जात होता. एकाच धावेवर तो संतुष्ट होतोय, कारण एक धाव ही आत्मविश्वासाची असते. आत्मविश्वास प्राप्त करायचा असला तर एक धाव तर सुरुवातीच्या चेंडूवर बनवायला हवी. पडणाऱ्या चेंडूचा अभ्यास करायला हवा.
आणि तो अभ्यास त्यांच्याद्वारे करण्यात येईल काय? कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करतोय. आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत. अंबाडी येथील समालोचक मिस्टर मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. धन्यवाद संदीप सर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 77 आणि 78 धावांचा वन दिलाय सुजित आणि अक्षयची जोडी. हा पहा फुलर लेनचा चेंडू ऑप्समच्या बाहेर होता आणि तदनंतर डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. वाईड चेंडू पंचांचा इशारा. शफल क्रॉस केलं होतं आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक चांगला डिसिजन पंच अजय पाटील सरांच्या माध्यमातून. बॉबी गोलंदाजीवरती आहेत. एका बाजूने आपण पाहतोय जयदुर्गा सुरई आणि त्याच्या विपक्षामध्ये गावदेव वेहेळे अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. ही दुसऱ्या सत्रातली मॅच आहे आणि दोन्ही संघांचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये म्हणजे अर्थात पहिल्या सत्रामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. आणखी चांगला बॉल वाईडच्या नंतरचा डॉट बॉल आता आपण पाहतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला पण चेंडूच्या मेरिटपर्यंत पहा पोहोचू शकले नाही आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर पहिले 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती विदाऊट लॉस 3 आपण पाहतोय. पुढचाच बॉल आणखी एक चांगला चेंडू होता. दमदार चेंडू होता. पहिला वार हा लाखमोलाच असं म्हटलं जातं आणि तो पहिलाच वार जर पाहिलं गेलं तर बॅटिंगमध्ये दिला गेलाय ज्यामध्ये केतन मुकादम असतील विजेंद्र पाटील असतील आणि मागच्या मॅचमध्ये म्हटलं होतं ना की या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारी फार सारी होती पण केतन मुकादमने मागच्या मॅचमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स केला नव्हता पण इथे पहा दाखवलं. मागच्या मॅचमध्ये 0 वरती परतले होते. विजेंद्र पाटील देखील तितक्या चांगल्या पद्धतीने खेळ नव्हता केला पण या मॅचमध्ये खूप सुंदर पद्धतीने पुढचा चेंडू ड्राईव्ह केला गेला ऑन साईडला. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश ऑर्थोडॉक्स कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय आणि फेकी करेपर्यंत धावा मात्र या चेंडूमध्ये बनवल्या गेल्या. त्या टोटल बॉबी भोईरच्या विपक्षामध्ये 5. एक चांगली पार्टनरशिप पाहिली. धावा फळकावरती टोटल 5 आहे जिथे चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. 5 2 सिंगल पाहिल्या. पहिला 2 चेंडूवरती मग वाईड डॉट आणि पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 सिंगल आलात. 4 सिंगल आणि 1 वाईडच्या माध्यमांतराने धावसंख्या फळकावरती 5 पाहतोय पण 78-78चा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे आक्रमक फटके दाखवावे लागतील. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. अगदी बॅटचा प्रॉपर मिडल केलाय चेंडूला आणि अगदी उंची देखील खूप सारी आहे या चेंडूच्या पाठीमागे आणि लांबी इतकी आहे की जितकी हवी आहे आणि जितकी टीम वेहे संघाला चॅलेंज करण्यासाठी हवी आहे. 6 धावेने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 11. 11 आकड्यावरती विदाऊट लॉस सुजित पाटीलच्या बॅटमधनं मग 2 धावा आणि अक्षयच्या बॅटमधनं मागच्या 4 चेंडूवरती जर पाहिलं गेलं 3 चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर फारशी चांगली बॅटिंग नव्हती केली. 3 मध्ये फक्त 2च धावा बनवल्या होत्या पण चौथ्या चेंडूला फेस करताना आव्हान केलं गेलं इथून की येणाऱ्या काळामध्ये चांगली बॅटिंग करू शकतो. आक्रमकता दाखवली गेली. षटकाराने धावसंख्या फळकावरती 11 आकड्यावरती 11 आकड्यावरती आपण पाहतोय 4 षटकांची मॅच 78 धावांचा एक भलं मोठा वन दिलाय. टार्गेट फार मोठं आहे पण म्हणतात ना की कठीण काळामध्ये लढणारा लढवय्या देखील तितकाच मोठा असतो. आता इथून आपल्या मॅचमध्ये जर लढवय्या बनवायचा आहे आपल्या संघाला इथून पुढे घेऊन जायचं आहे तर कुछ कर्जा व्हायचंय की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं काहीतरी करून दाखवावं लागेल. यानंतर होणारी मॅच शेळीमाता वळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुमित कुमार केवणी दिवे. आपण रेडी राहायचंय नाणेफेकीसाठी. बॉल तयार. ऑप्समच्या बाहेर आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस पंचांचा इशारा येतो. पंच गणेश पाटील सर आपण पाहतोय आणि त्यांचा इशारा की वाईड चेंडू. रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल
खूप जास्त बाहेर चेंडू आहे. जसं शफल केलं होतं चेंडूला ऑफसाईडला टाकला होता आणि तदनंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणूनच की काय पंच तटस्थ आहेत. एक चांगला डिसिजन वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावेने धावा फलकावरती 12. आणखी एक आपटून टाकण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा रिझल्ट तेच पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा ज्या महत्त्वाच्या आहेत टीम जयदुर्गा सुरई संघाला जर पाहिलं गेलं तर सध्याच्या घडीला कुठली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे धावा. मग त्या कशाही येऊ द्या आणि कुठून येऊ द्या धावा येणं गरजेचं आहे कारण की 78चा पाठलाग करायचा तर इथून धावा फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच एक धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढवण्याचा प्रयत्न केला. इथून खोडून काढायचा प्रयत्न लॉंग ऑफला चेंडू आहे आणि तिथे जर बघितलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 1 आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 वाईड चेंडू पाहिले आणि एक फेअर डिलिव्हरी ज्यामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली आणि धावा फलकावरती 14. अक्षय बॅटिंगवरती स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल. बोलो तयार. चेंडू क्रमांक दुसरा 14 धावा फलकावरती टोटल आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला डावकुराताचा फलंदाज अक्षय ज्याच्या बॅटमधनं मागच्या षटकाची अंतिम चेंडूवरती एक जबरदस्त फटका आपण पाहिला होता. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न केला. बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर पंचांचा इशारा हा आलाय डॉट बॉल. कुठल्याच प्रकारची धाव नाही या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 14 वरती स्थगिती पाहतोय. फिल्डिंग सेटअप खूप चांगल्या पद्धतीने सेट केला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आहे आणि तदनंतर ऑफसाईडचं रिजन जर पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारची फील्ड सेटअप आपण आउटफील्डमध्ये पाहतोय. इनफिल्डला पाहू शकाल. शॉर्ट पॉईंट तैनात केलाय, थोडासा तर वाईडिश केला गेलाय. शॉर्ट यावेळेस पहा लॉफ केलाय. फटका लॉंग ऑन बॉडी लाईनच्या सरळ बाहेर निघून जातोय. खेळाडू होता तिथे तैनात पण त्याच्या मस्तकवरती दस्तक देणारा हा षटकार. तिथे जे खेळाडू आहेत जे प्रॅक्टिस करतात त्यांना मी विनंती करेन की आपण थोडं बाजूला प्रॅक्टिस करायची आहे. आयोजकांकडनं सूचना आली आमच्यापर्यंत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल तर यार एक मोठा फटका, तदनंतर स्लव चेंडू. व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि ते दाखवलंय. जीवनात मध्ये म्हणतात ना की निसर्गाचा नियम आहे, बदल करायचा असेल तर सर्वात आधी स्वतःमध्ये बदल आणावा लागतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं की या मॅचमध्ये जर बदल घडवायचा आहे तर स्वतःमध्ये स्वतःच्या गोलंदाजीमध्ये बदल करणं गरजेचं आणि तेच पाहिलं. या आधीचा फास्ट चेंडू होता, वेगाने चेंडू हाताळला गेला, त्याच्यावरती एक मोठा फटका आला. पण इथे स्लवर चेंडू थोडासा फिरवून टाकण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आला. आणखी एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले. एका षटकाराच्या नंतरचा कमबॅक पहा, सुंदर. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑप्समच्या बाहेरनं थोडासा कट केला गेला चेंडू आणि तदनंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका. 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले अनिकेतच्या माध्यमातून. एक मोठा फटका नक्कीच आला होता पण तदनंतर गोलंदाजी चांगली चालू आहे जी गरजेची देखील. रिक्वायर्ड रन रेटकडे आपण फोकस करतोय. फार जास्त आहे रिक्वायर्ड रन रेट 26.77च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत आणि इथे विकेट क्रमांक पहिला फलंदाज अक्षयला माघारी परतावं लागेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण राजेंद्रला पाहतोय. हवेमध्ये चेंडू फटका फसला गेला आणि तदनंतर एक सुंदर झेल पाहायला मिळाली राजेंद्रच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक पहिला जिथे या षटकाच्या अंतिम चेंडूवरती अक्षयला माघारी परतावं लागलं गेलंय. एका विकेटच्या नुकसानवरती आपण पाहतोय 78-78चा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती 20 आहेत. जयदुर्गा सुरईच्या विपक्षामध्ये गावदेवी वेहेले आपण अशी मॅच पाहतोय जी दुसऱ्या सत्रातली मॅच आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांचे कर्णधार आपण रिपोर्ट करायचा आहे. 12 मध्ये 58 बनवायच्या आहेत. परिस्थिती रिक्वायर्ड रन रेट 29च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 29 धावा बनवणं गरजेचं आहे. पण मी म्हणेन की या येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जर तुम्हाला 78 पर्यंत पोहोचायचे म्हणजे 12 मध्ये 58 जोडायचे आहेत. त्यामुळे या षटकामध्ये 29+ धावा घेणं गरजेचं, कारण की इथे जर जितक्या जास्त धावा येतील तितका अंतिम षटकामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण जे एंट्री गेटवरती जे प्रेक्षक वर्ग आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करेन प्लीज आयोजकांकडून आमच्या माध्यमातून सूचना येते
वारंवार सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत 287 षटकार आपण पाहिलेत आणि 177 चौकार या स्पर्धेमध्ये, म्हणजे फटके मोठे मोठे फटक्यांची इथे आतिषबाजी आपण पाहिली. आता 12 मध्ये बनवायच्या 58. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 30 विजेंद्र पाटील तयार. शाला गोलंदाज आहे विजेंद्र. मागच्या मॅच मध्ये देखील एक सुंदर कामगिरी पाहिली होती आपण. पहिलाच बॉल हवेमध्ये, फटका फसला. विजेंद्र स्वतः तिथे पोहोचेल आणि झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 2. फलंदाज माघारी परतेल इथून. अक्षयच्या पाठोपाठ सुजितला देखील माघारी जावं लागतं. वीस या आकड्यावरती दुसरा झटका. रिप्लेमध्ये आपण पाहतोय डीप मध्ये खेळत होते. बॉलला बनवून घेण्याचा प्रयत्न केला गेला पण फक्त हवेमध्ये उंचीच लाभत गेली या फटक्याच्या पाठीमागे, कारण की टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. आणि त्यानंतर विकेट क्रमांक 2. टीम जयदुर्गा सुरई संघाला लागणारा हा दुसरा झटका. रिक्वायर्ड रन रेट याच मागच्या डॉट बॉलने जर पाहिलं गेलं तर 31.64 वरती जाऊन पोहोचलं गेलं. बोल तयार. यावेळेस पहा हवेमध्ये फटका इथे देखील फसलाय. आणखी एक विकेट जाण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक जीवाच्या हक्कांतेने प्रयत्न करत इथे पोहोचले पण झेल मात्र केली आहे. धरणीला दान आणि तदनंतर धावा बनवल्या 2. दरम्यान आपण बोल तयार. पुढचाच बॉल फुलर लेनचा इथे सापडलाय 3 स्टंपच्या आतमध्ये आणि पंच गणेश पाटील सर म्हणतायत की यस फलंदाजाला परतावं लागेल. आणखी एक विकेट क्रमांक 3. हा झटका माघारी परतताना आपण पाहतोय. विजेंद्रला मिळणारी ही दुसरी सफलता आहे वैयक्तिक. आणखी एक विकेट जाण्याची शक्यता आहे मैदानामध्ये आणि आणखी एका फलंदाजाला परतावं लागेल माघारी. विकेट क्रमांक 3. विकेट क्रमांक 4 हा झटका आपण पाहतोय. पहा या मैदानामध्ये आपण MD शेट अर्थात मदन जाधव साहेबांचा जो आपण फ्लेक्स पाहतोय, जो बॅनर पाहतोय, तर अमनेपाडाचे हे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या फ्लेक्सवरती जर चेंडू डिरेक्टली हिट झाला तर रोख रक्कम कॅश प्राइस 1,100 रुपयाचा म्हणजे 1100 रुपयांचा पारितोषिक तिथे दिला जाईल. यस फायनल डे पर्यंत पारितोषिक कंटिन्यू आहे. मग कितीही फटके मारा त्या बॅनरवरती आणि 1100 रुपये मिळवा. MD शेटचा जो आपण बॅनर पाहतोय मनोजी जाधव साहेब जे आमनेपाड्याचे गोड व्यक्तिमत्व आहेत, एक दानशूर राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या फ्लेक्सवरती जर डिरेक्टली चेंडूला हिट केला, चेंडू त्यावरती जाऊन धडकला गेला तर 1100 रुपयांचं पारितोषिक या त्या खेळाडूला देण्यात येईल. 22 या आकड्यावरती चौथा झटका. 20 वरती 2 विकेट पाहायला मिळाले होते. तदनंतर 2 धावा आल्या. आणखी 2 विकेट 22 वरती पाहतोय. आणखी एक चांगला बॉल आणि विकेट हॅट्रिक इथे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. विजेंद्रची जबरदस्त गोलंदाजी. टोटल विकेटचा जर विजेंद्रचा विचार केला तर 4 टोटल विकेट विजेंद्रने मिळवलेत. सुपर गोलंदाजी करतोय आणि मी ज्यावेळेस गोलंदाजीवरती आला होता तेव्हाच म्हटलं होतं की हा चालाक गोलंदाज आहे, याच्याकडे व्हेरिएशन्स खूप आहेत. हा पहा यॉर्कर लेनचा चेंडू 3 स्टंप यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या गेल्या आणि पूर्णपणे सुरई संघाच्या विपक्षामध्ये विजयचे हे हल्ले प्रत्येक क्षणाला आता कठीण ठरत चाललेत.
वरती 22 पाहतो आता. लक्ष फार दूर आहे, तिथपर्यंत पोहोचणं कदाचित कठीण देखील होईल. 287 आपण षटकार पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 मध्ये 56 बनवायच्यात. हा पहा ड्रोन व्ह्यू. स्पर्धेची एक सुंदर संकल्पना आपण पाहिली जय सुनवाई वडुनवगरच्या माध्यमातून, आणि आपण ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा महासंग्राम आणि SK लाईव्हच्या माध्यमातून, अर्थात SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक सुंदर हे चित्र टिपलं गेलं आणि ते आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं. प्रत्येक गोष्ट या मैदानामध्ये अगदी बारकाईने पूर्ण केली गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू इथे देखील बॉल कुठे निघून गेला. इतका वेगाने चेंडू होता की दिसला सुद्धा नाही. एज होती, नक्कीच एज होती. चौकार आला. हा रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फार वेगाने चेंडू हाताळला होता आणि इतका वेग होता की अशा प्रकारची जर लेंथ लाईन किंवा अशा प्रकारचे वेग तुमच्याकडे आहेत तर या गोलंदाजाला रोखणं कदाचित देखील मुश्किल होऊ शकतं. पहा एज होती आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, पण अडवता देखील आला नाही. फलंदाच्या सोबत यष्टीरक्षक देखील तिथे अचंबित झाला आणि तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 26 या आकड्यावरती. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि या 6 चेंडूमध्ये विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 6 मध्ये बनवायच्या आहेत धावा 52. चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. सहा मध्ये आता धावा बनवायच्यात. 52 78चा टार्गेट दिलं होतं प्रथमतः बॅटिंग करताना गावदेवी वेळ संघाने आणि ते पार करताना पूर्णपणे 26 या आकड्यावरती समोरच्या संघाला परास्त करण्याच्या आता प्रयत्नांमध्ये वेळ संघ आहे. सुरई संघ 6 मध्ये 52 धावा फार दूर आहेत. 6 मध्ये 6 षटकार जोडला तरी पण काही धावेंची इथे मात्र कमी किंवा उणीव आपल्याला भासेल. पण एक्स्ट्रा धावा किंवा अतिरिक्त चेंडू तरच मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे असं वाटत नाही की एक्स्ट्रा धावा मिळतील. मयुरेश तयार. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम घेऊन पहिलाच बॉल. यावेळेस पहा पहिलाच बॉल. एक फटका सुंदर आहे. बॉल चाललाय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 धावेंकरिता आलाय षटकार. पुढचाच बॉल. पुन्हा एकदा फटके आता मोठे यायला सुरुवात झाली आहे आणि इथे पण अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा षटकार आहे. लगातारचे 2 षटकार आलेत पण वेळ निघून गेली. म्हणतात ना की वेळेच्या अभावातच तुम्ही जर तुमचं हे कार्य केलं असतं तर कदाचित मॅचचं दृश्य किंवा चित्र वेगळं असतं. पण एकदा वेळ निघून गेल्यावरती हे फटके होऊन देखील फायदा नाही. पण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या मॅचमध्ये नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. इथे भीम चेंडू आहे. पंचांचा इशारा नो बॉल. हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल. उंचीवरती चेंडू होता आणि बिमरच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव दिली गेली आहे आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिट अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो दिल खोल के मारो. एकोणचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय जिथे चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडू क्रमांक 3. यावेळेस आणखी एक ब्लास्ट जबरदस्त. लगातार 3 और बारी बारी सबकी बारी. कभी हमारी तो कभी तुम्हारी. कारण की मागच्या षटकामध्ये लगातार 3 विकेट पाहिले होते. ची कामं केल्या सध्या. फुलर लेनचा चेंडू ऑप्समच्या बाहेर. ही लेंथ चांगली आहे. या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल पण त्याच्यावरती आलाय चौकार आणि चौकाराने धावा फळकावरती जाऊन पोहोचलाय. 52 52 या आकड्यावरती.
प्रेक्षकांमध्ये ना 50 धावा आहेत. आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय MD शेठ अर्थात मदनजी जाधव साहेब आमनेपाड्याचे हे गोड व्यक्तिमत्व यांचा फ्लेक्स दाखवला जातोय आणि जर त्यांच्या फ्लेक्सला चेंडूला हिट केला तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल आणि ते सरळ रेषेमध्ये येतोय षटकार. दरम्यान आदरणीय मिलनजी साईनाथजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वडूनवरचे गोड व्यक्तिमत्व इथे जर बघितलं तर यस बॅटर रिव्ह्यू आहे, चेक करूयात आपण. तिसरे पंच आमचे या बॅटर साईड रिव्ह्यू घेतला गेलाय. बिमर साईड पॅक्टरचा विचार केला जाईल. 56 धावा तर फळकावरती जोडला गेलात. बनवायच्या 2 मध्ये 22. या इट्स नो बॉल. हा आहे नो चेंडू आणि 2 बिमर चेंडू हाताळले. सो गोलंदाजाला चेंज देखील करावं लागेल. आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने क्रिकेटची नियमावली आहे, 2 बिमर चेंडू हाताळले तर गोलंदाज चेंज देखील करतोय. 29 धावा आतापर्यंत दिला 4 चेंडू मध्ये. जर मी म्हणेन की जे षटक क्रमांक बॉबी भोईरचं पहिलं 11 धावा आला त्यापेक्षा दुसरं आणि तिसरं षटक ज्यामध्ये 9 आणि 6 धावा आलात ना, याच्यात कदाचित 12-12च्या सरासरीने किंवा 15 सरासरीने जरी धावा आला असता ना तर आता हे चित्र फार वेगळं पाहायला मिळालं असतं. 4 मध्ये 31 धावा दिल्या गेल्या त्या गोलंदाजाने. हा पहा आणखी एक प्रहार केलाय. या फलंदाजाला ठेवलं तरी होतं कुठे, आता हा प्रश्नचिन्ह. मग सलामीसाठी केतन पाटील का नाही आले? जबरदस्त बॅटिंग करतायत केतन. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती वाढला देखील. टोटल 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. लक्ष फार मोठं दिलं होतं पण त्याचा पलटवार करताना हा आणखी एक ब्लास्ट पहा. 1 नाही 2 नाही 3 नाही टोटल 6 षटकार आपण पाहिले केतनच्या बॅटमधनं. 43 धावा या षटकामध्ये आल्यात. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये जर तरला थाराच नाहीये, काही घडू शकतं. या क्रिकेटने अनेक सारे असे चित्र आपण दाखवलेत आणि आणखी एक आपण पाहिलं की या षटकामध्ये अर्थात 6 चेंडूमध्ये 43 धावा आल्या होत्या. 69 धावा फळकावरती आपण पाहतोय आणि 8 धावेने संघ जिंकला. समीर देखील जॉईन झाले. समीर 52 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये आणि 43 धावा जोडल्या गेल्या. 8 धावेने पराभूत झालाय. पण म्हणतात ना की सामना असा खेळा की हारो या जिंको पण समोरचा संघ म्हटला पाहिजे की मॅच जबरदस्त झाली आणि मॅच खऱ्या अर्थाने जबरदस्त. मॅच जरी हारली असेल तरी पण प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने केलंय. ज्यामध्ये केतन पाटीलने अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. वैयक्तिक